तर ते म्हणजे या चित्रपटात त्यांनी जी नटमंडळी जमवली आहे त्या त्या पात्रांसाठी. तर त्यामुळे नाव चित्रपटाचं माया जरी असलं तरी अखंड चित्रपटात खरेपणा असावा ही काळजी आदित्यनी तो चित्रपट करत असताना घेतले. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळे म्हणजे तुम्ही शहरापासून गावापर्यंत प्रत्येक माणूस या चित्रपटात स्वतःला रिलेट करणार आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने महत्त्वाचं. आणि दुसरं ना, आपल्याकडे तरल गोष्टी त्या मानाने कमी होतात हाताळणी ज्या पद्धतीची. तर मी नाटकं दिग्दर्शित करत असल्यामुळे मला ते पटकन लक्षात येतं की काय पद्धतीने दिग्दर्शक या चित्रपटाकडे बघतोय. आणि सहज म्हणजे मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी डिक्टेटर असता कामा नये असं माझं जे वैयक्तिक मत आहे. साधारणपणे आदित्य तसंच चर्चा करून आणि आजूबाजूच्या लोकांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन आणि तसेच निर्माते म्हणजे एकंदर ती टीम जी होती त्याची एक जिनसी झाल्यासारखं आणि ते चित्रपटात तसं रिफ्लेक्ट झालं असणार. त्यामुळे मला असं वाटतं की माया हा सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघायचा चित्रपट. अर्थात प्रत्येकच चित्रपटगृहातच जाऊन लोकांनी पाहायला पाहिजे. पण मला असं वाटतं की ही नातेसंबंधांबद्दलचं जे बोलणं आजच्या काळात हे माझ्या दृष्टीने माया हा आजच्या काळातला सिनेमा आहे आणि म्हणून तो खूप मोठ्या प्रमाणात जाऊन बघायला पाहिजे. आम्हाला करताना फार मजा आली. मजा म्हणजे विनोदाच्या अर्थाने मजा नाही तर एकंदर समजून घेऊन करा.